हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता मग झालंय असं ना, तर आमच्या घरामध्ये सगळीकडे म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नानिमित्त लगबग सर्वांची सुरू आहे. तर मग आज माझी देखील थोडी लगबगच सुरू होती, कारण देखील तसंच होतं. कारण आज आम्ही आमच्या घरी माझ्या बहिणीचं केळवण ठेवलं होतं. खरं तर असं बघायला गेलं तर 4 ते 5 दिवसावरच तिचं लग्न आलेलं आहे. आणि मग जिकडे तिकडे सर्वीकडेच म्हणजे पाहुण्यांमध्ये मैत्रिणींमध्ये तिचं केळवण सुरू आहे. परंतु ना तिची अशी इच्छा होती की ताई आणि भाऊजी यांच्या घरामध्ये तिला थोडी विशेष असं तिचं केळवण केलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, छान असं थाटात माटात जसं तिला आवडेल असं छान डेकोरेशन वगैरे करून तिच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवून असं तिचं केळवण करावं अशी तिची खूप इच्छा होती. तर मग काय लगबगीने मी जमेल तशी बाहेर दारामध्ये आधी रांगोळी काढली तिच्या स्वागतासाठी. त्यानंतर मग आता आमच्याकडे जास्त काही टाईम नव्हता. मग आम्ही दोघांनी विचार केला की आम्ही रेडीमेड जे काही केळवणचं येतं डेकोरेशनचं, तर तेच आम्ही घेऊन आलो होतो आणि आम्ही तेच मग त्याच्यामध्येच आम्ही डेकोरेशन करणार होतो. आता मलाही बरंच काही करायचं होतं, परंतु ना झालं असं की तेवढा पुरेसा टाईमही नव्हता. आणि मग जेवढा टाईम होता त्या टाईमामध्येच मॅनेज करून आम्हाला छान असं तिला आवडेल असं केळवणचं सर्व तिच्यासाठी करायचं होतं. मग आता बाहेर तर माझी सर्व रांगोळी वगैरे काढून झाली होती. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये डेकोरेशनचं केळवणचं जे काही होतं ते सर्व लावलं होतं भिंतीवरती. आणि मग मी खाली थोडीशी साईडला जागा होती तिथे देखील रांगोळी काढायला घेतली. मला फक्त सांगा, ट्रान्झॅक्शन मोस्टली कसले आहेत, कुठल्या डेटचे आहेत? एखाद्या गोष्टीसाठी डेकोरेशन वगैरे करणं हे जितकं दिसतं ना सोपं, तितकं खरं सोपं नसतं. इतका टाईम लागतो आणि आपल्याला इतके पेशन्स ठेवावे लागतात ना. आता असं बघायला गेलं तर आम्ही सर्व नॉर्मलच करत होतो. आता यामध्ये काही जास्त काही करत नव्हतो, परंतु त्याच्यामध्येही म्हणजे आपल्याला कशी सवय वगैरे नसते ना जास्त डेकोरेशन वगैरे करायची, किंवा मग जास्त आपल्याकडे काही आयडियाज वगैरे नसतात. परंतु मग आम्हाला जमेल तसं, सुचेल तसं, जशी रांगोळी आठवेल, जसं डेकोरेशन वाटेल तसं आम्ही करायला ट्राय करत होतो. त्यानंतर मग मला ना लादीवरच रांगोळी काढायची होती, परंतु नंतर मग विचार केला की फॅन वगैरे ऑन केला तर परत काढलेली आपली सर्व मेहनत वाया, रांगोळी पुसली जाईल. मग मी विचार केला की माझ्याकडे केळीची 2 ते 3 पानं एक्स्ट्रा होती, तर मग तेच वॉटर कलर आणून वॉटर कलरवरतीच ते म्हणजे मेजवानीची रंगत, केळवणाची पंगत वगैरे त्याच्यावरतीच मी लिहिलं. म्हणजे मग ती रांगोळीसारखं दिसतं देखील आणि मग ते आपल्याला पुसण्याचंही टेन्शन नाही, आणि फॅन जरी ऑन केला तरी मग ते उडून जाण्याचं देखील टेन्शन नाही. अशा प्रकारे म्हणून मग मी केळीच्या पानावरती सर्व करायला घेतलं. मॉडेल हो हो, जर सॉफ्टवेअरचा डेटा दिला त्याच्यात अप्रूव्हल कोड नाही दिलं त्यांनी. सो मग आता ऑलमोस्ट आमची सर्व तयारी होत आली होती. म्हणजे डेकोरेशन वगैरे, रांगोळी वगैरे जे काही काढायचं होतं ते ऑलमोस्ट झालं होतं. आणि खाली म्हणजे खालच्या घरामध्ये आई आणि बहिणी मिळून जेवणाची तयारी करत होत्या. त्यामुळे मग त्या दोघी जेवण करत असल्यामुळे मग मला इथे डेकोरेशन वगैरे करायला पुरेसा असा टाईम मिळाला.
कशाने लिहिणार आहे ते? काय या 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 मेकअप करून आली काय? एक मिनिट थांब बाहेर. दुसरी काही गोष्ट पूर्ण खा पूर्ण खा. बा फुलं टाकू चांगलं ये आतमध्ये पडशी मिळते. या आतमध्ये चालूच ठेव. खाली मागे ताट आहे लक्ष द्या पडाल मॅडम. ताट मस्त केलंय. हां हां आवडतं तुला? हा छान आहे, मस्त आहे. बस बस वेळ फोटो घेऊया बसू पटापट. हा बस. आराममध्ये. अगं बस. ये हळूचे फुलानं पाय नाही द्यायचं. हळू साईड नाही प्रिन्सेस. अय्या बघू मान वर कर. अय्या डॉल आली डॉल. चालते त्याच्यावर. चालू दे. थांब. 1 2 अनु भरो. मावशीला भरो बघू. मावशीला भरो. शेव तू पण भरो. अले हा तो माझ्या हात पकड. आता अनु अनुच्या आता इकडे बघा. वाव गुड गर्ल. स्माइल. चालेल आता. ये बाबू ये. तो घेऊन त्याला खायला बोलतो. आई तुम्हाला टेबल देऊ का? नको चालेल बाबू, इथे बस, इथे उभी राहू दे. टेबल पाहिजे आहे का? हा ते बस जमणार नाही ना. थांब राहू दे. अनु तिथेच थांब, पुन्हा नाही भरवायचं, देणार तुम्हाला. तुम्ही फोटो काढा ना, मी व्हिडिओ काढते. हा चालेल. मला थोडं पुढे नाही बसत मागे आहे. खाली झाली. असं क्रॉस काढावं अरे लागेल. तोंडात जाऊ दे ना. चालेल हा तुम्ही बाजूलाच बसेल ना. हा आणखी लावायचं. हा आईचं अंकिता तिचं अनु पूर्ण. गणपती बाप्पा. तोच लग्नामध्ये घालणार आहे. हा बिंदी घालणार आहे. साडी. इट्स माय चॉईस. नाईस. अरे मिठी मार एकदा. अरे फूलों का तार का सबका कहना.